आत्ताच जस्ट कंपनीतून निघालो. यांनी सुट्टी घेतलेली देवराजने आणि हे दोघं एक घरी होता आणि एक कामावरून आला आहे माझ्यासारखंच. पहिला जायचं होतं पेपला, आता हे बोलतोय कोरीगडला. इकडे आल्यावरती मला समजतं की आयला कोरीगडला जायचं. बघू आता पुढच्या आता कसं वाटते. आता आपण दानफाट्यापासून सुरुवात करतोय. गणपती बाप्पा आणि पुढे गेले की बोरबे डॅम लागणार आहे. आता आम्ही खोपोलीमध्ये एंटर करू. 5 किलोमीटर काहीतरी खोपोली होता. आता खोपोलीपासून आम्ही तिकडनं लोणावळा मार्गे कोरीगड ना तिकडनं जाऊ आम्ही कोरीगड. असं आम्ही खोपोलीमध्ये एंटर केलं आहे. अजून मी मागेच राहिले. आम्ही गाडी कॅमेरा बंद करतो. असे आम्ही आता घाट काढायला सुरुवात केली आहे. जसे की असे नागपुर अशी वळण लागते. आपला इंडियन काळा काळा झाला डायरेक्ट कामावर झालं ना. चला पुढे भेटू. आपले मित्र जाम अजून मागे. आपण पुढं आलो कारण नंतरला पुढं जाऊन प्रॉब्लेम व्हायचा आपल्या गाडीला. चला घाटातला. आता आपण पोचलो इथं खंडाळा घाटात. तर खरा म्हणजे आमचा प्लॅन होता पेप किल्ल्याला जायचा, म्हणजे विकटगडला माथेरान साईडला. आणि निघताना तर पेपगडसाठीच निघालेलो. तर हे आमचे कार्टून लोक. हा एक डोरेमॉन आणि इथे एक पन्या आणि हा बघा इंडियन जर्सीमध्ये आपला देवराज बाईने सुट्टी काढलेली पेप किल्ल्यासाठी स्पेशल. म्हणजे पण सुट्टी काढून पण आम्हाला शेवटी 3 वाजता निघालं. ती भाईच्या सुट्टी म्हणजे अशी वेस्ट गेली ती. असं काय नाही वेस्ट चाललंय. सुट्टीच्या आता घरातनं सांगून निघालो आम्ही सर्व पेप किल्ल्याला चाललो आणि इकडे येऊन बोलतात की आईला चला इकडे जाऊया कोरीगडला. आम्ही खंडाळा घाटात. हां आणि आता गाडी जाऊ हळूहळू चालवत. तर भेटू आता पुढं. तोपर्यंत जरा विश्राम घ्या. नजाराचा आनंद घ्या. विश्वास नाही ठेवायचा. थोडा आता विश्राम घेऊ. थांबलो थोडा नजारा बघून. नजारा दाखवतो. हां नजारा दाखवतो तुम्हाला.
नाही पडणार. बघा इथं फिश मित्र भेटले एकामेकांच्या पाय चावते. एक कॅमेराला चावला नाही. चल बाय बाय. हा एवढा मोठा तलाव आहे. तिथे मॅपमध्ये लोणावळा तलाव इथं शक्यतो दळण म्हणजे आपले नागमोडी वळणं असतात ना, तिकडे शक्यतो ओव्हरटेक नाही करायचा. कारण आपण समोरून कोण येतो त्याचा अंदाज नसतो आपल्याला, त्यामुळे ओव्हरटेक शक्यतो नाही करावा. तसे आपल्याला साईनबोर्ड पण दिसतात, तर त्या ह्याचं पालन करावं घाटावरती. कधी कधी आपण किती पण चांगले गाडी चालवणारे असू ना, तरी मागे आपल्या नाही तर पुढं चालवणारा काहीतरी घोळ करतो. त्या सर्वांनी नियम पाळले ना तर ॲक्सिडेंट नाही असे कमी होतो. आणि हे तुम्ही बघू शकता असे कसे दळण वळले. तर आपण आता इथं कोरेगडच्या पायथ्याशी आले. इकडनं असं वरती जाऊ, तिथं मित्र गाडी पार्क करते. तिथं आहे मित्र गाडी पार्क करता आणि इकडनं असं वरती जायला रस्ते. हां तर जाऊ कोरेगडला. आज फुल मस्ती मजा, कॅम्पिंग प्लस ट्रेकिंग अशा प्रकारे आम्ही ट्रेकला सुरुवात केली आहे. हर्षवर्धन, पानिया आणि सर्वात मागं देवराज. तसं किल्ला लय जवळ वाटते, पण बघू आता कसं काय. आता हा रस्ता बघू शकतो, जरा कन्फ्यूज करण्यासारखा आहे. ते येताना जरा असे प्रॉपर व्हिडिओ वगैरे बघून या. आमची व्हिडिओ बघून शक्यतो येऊ नका, फक्त एन्जॉय करण्यासाठी आमची व्हिडिओ बघू शकता आत्ता सध्या तरी. हो का, मस्त की 2 टेंट आहे, एक 2 पर्सन आहे, एक 3 पर्सन आहे. आरामात. हातालाच लागला. काय लागला? हे बघा मस्त असे. तर तिकडनं तुम्ही वरती गेला ना, तिकडे तुम्हाला एक दगड असं क्रॉस दिसेल. ते त्या रस्त्याने जाऊ नका, खालती या आणि तिकडे तुम्हाला असा एक शेड टाईप दिसेल. त्या शेड टाईपपासून तुम्हाला इथं मार्क केलं आहे. हे बघा, हे असे मार्क केलं दगडावरती. हा मेन मार्क हे बघा. आणि हा असा समोर हे आहे दुकान टाईप आहे. आणि हा रस्ता आम्ही असं इकडनं वरतून आलो. तर तुम्ही पण असं चुकामुक होऊ नका, प्रॉपर त्या रस्त्याने जावा. मार्किंग केलेली आहे. पुढे भेटू. हे बघा असा दोन्ही बाजूने अशी झाडी आहे. इथं गाई गुरं येत असतील खूप सारे, कारण असा स्मेल येते एकदम.
कोरीगडची अशी पूर्ण तटबंदी अशी दिसते. हा पूर्ण कोरीगडचा नजारा आहे आणि आम्ही याला पूर्ण गोलाकार फिरतोय आता तरी. ह्यो आपला ब्लॉगर बघा. आम्ही ह्या साईडून आलो हे हर्षवर्धन येत आहे त्या साईडला आणि समोर तटबंदी दिसते. ह्या रस्त्याला जाऊ नका तुम्ही. इकडं बघा तुम्हाला हे दिसते बांधलेला बांध दिसतंय बांधलेलं. तर त्या साईडला न जाता तिथं तुम्हाला मार्किंग दिसते. त्या मार्किंगच्या साह्याने तुम्ही वरती जा बघत. इकडनं आपण असं वरती आले तर हा पहिला असा अधिकृत असा आपल्याला कोराईगडचा असा साईनबोर्ड दिसते आणि कोराईगडच्या इकडनं पायऱ्या दिसते. आणि हा रस्ता कुठला आहे काय माहिती नाही, पण इकडं वरपर्यंत गाड्या येत होत्या. वाटतं तोच रस्ता होता जो आपण टर्न मारण्यासाठी घेत होतो तो, पण तिकडनं आपल्याला परमिशन नाही भेटली. तोच रस्ता असू शकतो. आणि हा सुंदर अशी तटबंदी बघू शकता. या पूर्ण असं किल्ल्याला चारी बाजूला अशी तटबंदी आहे. किल्ला खूप मोठा आहे. आणि हे असं अधिकृत आपल्याला सूचना फलक दिसते. हे बघा तुम्ही इथं बघू शकता. या सर्व माहितीचं आणि सूचनेचं पालन करा तुम्ही सर्वांनी. तर हा असं वरती चाललंय. तर इकडनं आपल्याला कोरेगावच्या पायऱ्या सुरू झाल्या. इकडं तर असं काय बोलायचं आता. आत्तापर्यंत तुमचा हा कोरेगाव स्टार्ट केल्यापासून पायऱ्या लागल्या आपल्याला. आणि प्रॉपर अशा पायऱ्या बारीक म्हणून दम लागते. तुम्ही हसतच चेहऱ्याकडे बघू शकता. हो ते बऱ्याच दिवसांनी आम्ही गडावरती आलोय. हां म्हणून दम लागतोय. ते आहे. हो इथं जरा रेस्ट घेतलाय मित्रांनी. इथे यायला थांबले मगापासून. काय ट्रेक करायचं नाव नाही. चला हे बघा इकडे असं मस्त की बसायला स्पॉट आहे. आणि इथं आपलं गुप्त गुहा म्हणून लिहिलं आहे. इथं वरती गुप्त गुहा आहे. आणि हे गणेश मंदिर गणपती बाप्पा. आता इथं जरा गुप्त गुहेत जाऊन बघू काय आहे का. इथं कॅम्पिंगसाठी एक नंबर काम होऊन जाईल. हे बघा हे आरसा ये हे पाणी ये. ही गुफा एवढीच आहे पण कॅम्पिंगसाठी एक नंबर काम आपलं. जर तुम्ही नाईट ट्रेकर आणि जर तुम्हाला वरती जायला जमत नसेल तर इकडे तुम्ही तो ट्रेक स्टे करू शकता. मस्त आहे. आणि बाहेर बसायला पण जागा पण आहे. सर मला डॅम दिसतंय का बघा. हे बघा सुंदर असा डॅम आहे. आणि खालचे मित्र आपले रेस्ट करताय. आणि बहुतेक आपण किल्ला वरती सर केला आहे. जास्त वरती चढण्यासारखं एवढं नाही. फक्त छोट्या पायऱ्या म्हणून दम लागतो एवढंच. बाकी काय नाही. चला हे बघा इथं पण एक गुफा आहे. सॉरी पाण्याचं टाकं आहे वाटतं. हा पाण्याचं टाकं आहे इथं. काहीतरी हाताला लागलं माझ्या. तुम्हाला प्रत्येक टनला हे वरती जाते. प्रत्येक टनला तुम्हाला टाकं बघायला भेटेल. हे बघा हे तर लय क्लास आहे. पूर्ण कोरलेलं आहे. म्हणून कोरेगड आहे. कोराईगड. आणि आपला मित्र प्रणय ठाकूर काय थांबायचं नाव नाही घेत आहे. हे बघा परत जरासं वरती आलो. परत इथं पाण्याच्या टाकासारखं दिसतंय. एवढं कोरीव काम केलंय यावरून तुम्ही अंदाज लावा
काय नाव पडलं या किल्ल्याचं. हा बघा आणि व्ह्यू. कोराई माते की जय. इकडनं असं वरती आलो तर महादरवाजा आपल्याला समोरच पाहायला भेटते. सॉरी, गणेश दरवाजा बोलतो नाव आहे, गणेश दरवाजा. तर आपण गणेश दरवाजापासून वरती जाऊ. हे बघा आलो आता तसं प्रॉपर किल्ल्यावर आलो आपण. इकडनं गणेश दरवाजापासून आपण वरती जातो. आता खाली मी तर इथं मावळ्यांसाठी बसण्यासाठी होते. आणि बघा इकडनं तटबंदी सुरू झाले. इकडनं आपण बुरुजावरती पण जाऊ शकतो. हे बघा हे बघा आता आपण लवकर वरती जाऊ. हे आपण उद्या कव्हर करू. आता सध्या सूर्य मावळतोय, त्याचे आपल्याला फुटेज घ्यायचे आणि असा सुंदर असा व्ह्यू. असे इथं पूर्ण तलाव टाईप आहे आणि इथं मंदिर होतं. ते सर्व आपण आता उद्या बघू. सध्या आपल्याला सूर्य मावळतोय ते बघायचे, तर लवकर पळू. तर इकडं आपल्याला सनसेट मिस झालाय. इथं आपल्याला रनवे पाहायला भेटतोय. हा बघा विमानाचा, हा बघा यो रनवे आहे. इकडनं कुठला विमान येतोय काय माहिती, पण रनवे आहे. आणि समोर अशी पूर्ण अशी डोंगर रांग आणि तिकडे असं आपला बुरुज बघू शकता. चला कधीतरी तुम्ही पण या असं दृश्य एन्जॉय करायला. कसली लेअर वाटते बघा आणि हवा पण अशी गार गार सुटली, मजा येते. तुम्हाला आवाज कितपत येत असेल तर माहिती नाही, कारण मी माईक नाही जॉईन केलं. तिथे मित्र बसले आपला आणि इथे एन्जॉय करताय. बघू हे बघा इकडं आपण टेंट लावणार आहे आपल्या सौरजाच्या भगव्याच्या खाली. आता बघू इकडं हवा तर खूप लागते. आता मित्रांनी कुठला विचाराने हा इकडं स्पॉट निवडला काय माहिती, पण बघू हवा खूप आहे कारण. चला आलंय स्पॉटला लावते. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी, जय शिवाजी. ओम नमो पार्वतीपते. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.
असं टेंट लागून झालाय बघा. इथं आम्ही चौघांनी मिळून असं टेंट बांधल्या. शेवटी गेल्या टायमासारखा ह्यावेळी चुकामुका नाही झालाय. म्हणजे पहिल्या हे दोघं सर्व सोबत वरती आलो आणि सोबतच आम्ही टेंट बांधलाय. तर हा आमचा पहिला ट्रेक आमचा सक्सेसफुल असं वाटते. पण आता बघू रात्र आम्हाला काय शिकवते नवीन. पहिला पण आमचा सक्सेसफुलच झाला सुधागडचा, पण नाही तो चुकामुक झालेली. ह्या टायमाला आम्ही सर्वजण एकत्र होतो, जास्त काही हे झालं नाही. आणि आता बघू आपली ही रात्र काय शिकवते. कारण आपण नवीन काहीतरी ॲडव्हेंचर घरी घेऊन जाणार आहे, मेमरीज अशी. तर बघू शकतो आता काय रात्री घडतंय. आपण आता गारवा असा सुटला आणि हवा पण असं सुटलं. तर बघू असं जाणून घ्यायला मला पण आता माझे असा ब्लॉग बघायचा उद्याचा, म्हणजे कसा होईल माझा ब्लॉग असा. बघू इथं हर्षवर्धन आता बघ विचार चाललाय एका टेंटमध्ये यायचा 2x3 आहे, हा 3 पर्सनचा आहे. तर बघू आता ह्याच्यामध्ये जाऊन चौघांना मावतोय का. त्याच्यामुळे दोघांना सेपरेट झोपतो मी. रात्र मस्त की गाणी बिणी बोलून. इथं आपला भजनी बुवा देवराज आणि इकडे पाणी हर्षवर्धन जाधव. आतमध्ये जाऊ, नंतरला भेटतो तुम्हाला. आता सध्या आम्ही आग बीग लावायची तयारी करतो. इथं हवा तर खूप आहे, जरा भीती वाटते जरा हवेची. तर आम्ही खालती असं एक वेळ करू शकतो बाजूला. तर बघू चला. तर असं खायला बसलोय. तर एवढं सर्व आणलं, गॅस स्टोव वगैरे आणला. पण आम्ही टोपच आणायला विसरलो. तर आम्ही त्याच्यामुळे आम्हाला आता खायला घ्यायला लागलं. आता हे तुम्हाला असं वाटतं की बाबा हे कसं आम्ही हे सर्व कचरा खाली घेऊन जाऊ. एवढं तर आम्ही एवढे किल्ले गेले तर आम्ही सर्व म्हणजे कचरा खालीच घेऊन गेलो. आम्ही चक्क मातीच पण आणले, पण आम्ही टोप नाही आणला. आणि त्या मला वाटत नाही शेकोटी आम्ही करू शकतो, कारण की भरपूर हवा आहे. बघा देवराच्या केसावरनं तुम्ही बघू शकता. बघा एवढं रे उडव का उडतात ते हवेने. बघ ना काकडी पण आणली पण सोरी नाही आणली. कांदा आणलाय पण काय नाही भाई. फरसाण आता कांदा खायचा बेत आहे. हे मी गावी खायचो म्हणून आता कांदा घेतले आम्ही. 10 रुपयाचे चपाती घेतली, फरसाण आणि वेपर आणि चपाती डबा काढून ठेवलेला बघा. प्रॉपर आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी. मागची जेव्हा आम्ही ट्रेक केलेला तेव्हा ठरवलेला की कोलगेट ब्रश सगळं न्यायचं. मागच्या वेळेला एकाकडे कोलगेट नाही आणि ब्रश घेऊन बघा तुम्ही बघू शकता. बघा लिस्ट पाठवलेली चक्क यांना, तरी पण सामान घेताना. तर इथं आम्ही जरा खाऊन पिऊन झाले आणि इथं आता आम्ही जरा गप्पा मारवतो, जरा करिअर डिस्कशन वगैरे आणि स्वतःच्या लाईफ बद्दल जरा डिस्कस करत होतो. आणि तिकडं ब्लड मून म्हणजे असं लाल लाल कलरचा आपला चांदो मामा दिसतोय. मान्य आहे मला दिसतोय, पण तू दाखवतोय काय दाखवतोय तुम्हाला दाखवतोय. ब्लड मून ते जाऊ दे, तुम्हाला जाऊ दे. वरचे एवढं काय दिसणार नाही. हर्षवर्धन पाणी. आणि आता आम्ही थोड्या मिनिटांनी असं जरा गाणी विणी बोलू, मस्त वेगळी चिल आउट करू. आत्ताशे 8 वाजता म्हणजे हाय आम्ही 11-12 वाजेपर्यंत आराम केला. 2-3 वाजेपर्यंत पण राहू आणि त्याच्यानंतर झोपू आणि मस्त की सकाळी उठून किल्ला जरा फिरू आणि मग खालती उतरायला हे करू. 6:45 आहे आणि मस्त वेगळी तिथं तळं पण आहे. सकाळी तळ्याची तर आपण टाइम लॅप्स घेऊ असं तोंडबिन धुताना मस्त वेगळी मजा करू ह्यावेळी खूप. आणि हा किल्ला असा छोटा होता ना, तर वरती पटकन असं 7 वाजता आम्हाला वाटलं की हा लेट होईल, पण आम्ही लगेच 40 मिनिटाचा ट्रेक असेल ना यो मोजून. अर्धा 40 मिनिटाचा नाही रे, इकडून फिरून यायला लागते ना आपल्याला. अरे आपण एक्सपिरियन्स वाले रे, आपल्याला 40 मिनिटं ठीक आहे. हे आम्ही स्वतःच्या आम्ही बघा ना, हे बघा हे आधी किल्ल्यावर पोचणारी माणसं. आम्ही नाईट ट्रेक वाले. चला आता गाणी बोलू तेव्हा भेटतो जास्त. विठ्ठलाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाबा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला बाबा विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती
विठ्ठलाची काय तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वाये माय चंद्रभागा डोळ्यातून वाये माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आली अभंगा विठ्ठला माय बापा अभंगाला जोड काळची पळाची अभंगाला जोड काळची पळाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगा. आता 11 वाजले. आता 11 वाजले. इथं सिक्युरिटी करत बसले आम्ही. आता जाऊ नंतरला झोपू जरा. दे ना दाखव ना पुढचा भाग. आता इथं मित्र कांदा भाजून काय करणार आहे काय माहिती. कांदा काय मी भाजल्यावर असत कांदा खाणार आहे. जाऊ दे चला भेटू सकाळी. अरे माझो मना देवाची पुन्हा आजही शपथ घेतली हो वाज धड धड धम धम गडा काश धड धडा वाज धड धडा वात वैराची आहे हो. काय काढ Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan. सकाळचे वाजले किती वाजले रे? 6:30. हां सकाळचे वाजले 6:30. आणि हा आता गारठा वाढलाय जरा. रात्री एवढं गार नव्हतं वाटत ते आत्ता वाटते. आणि इथं असं आम्ही टेंट लावलेला आणि इथं मधमाशा खूप फिरत आहे असं भिनभिनत आहे. रात्री आम्ही झोपलो काहीतरी 12-12:30 नंतर झोपलो. जरा मजा बिजा केली. आता बघू तो जेव्हा बोल तेव्हा सनराईज जरा बघू आम्ही इकडनं उगवल आणि व्हिडिओ काढू आणि मग गड किल्ला फिरू आम्ही आणि मग खाली जाऊ. आता मस्त की सनराईजचा व्हिडिओ काढून झालाय. इथं आम्ही सर्वजण उठलो, बॅकपॅक वगैरे केले. फक्त टेंट आवरायचं आम्हाला
आणि जरा अजून सूर्य असं प्रॉपर वरती नाही आला म्हणून आता मित्रांनी जरा अभंग गायला सुरुवात केली. हे आता आम्ही लवकर पॅक करू आणि पुढं किल्ला घेऊ. भक्ताची आकाजा भक्ताची आकाजा पावत से आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा पावत से मा संकटी निर्वाणी पावत से मा संकटी निर्वाणी राम नाम वाणी राम नाम वाणी राम नाम वाणी राम नाम वाणी उच्चारिता आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची आकाजा भक्ताची आकाजा पावत से आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा उच्चारित राम होय पापक्षय उच्चारित. तर आज आम्ही रात्री म्हणजे इथं आम्ही थांबलेलो मस्त खालची इथं सिक्युरिटी केलेली. ह्याला झेंडा बुरुज म्हणून बोलतात. तर आम्ही इकडं मस्त की 2 टेंट लावलेले, एक 3 पर्सन होता एक 2 पर्सन. तर रात्री गप्पा झाल्या मस्त की गाणी म्हटलं आणि भजन झाले. खूप मजा आली म्हणजे तशी आज. आता सकाळचा सनराईज बघितला. आता सूर्य बहुतेक आता डोक्यावर यायला सुरुवात होते. तर म्हणून गड आम्ही जरा फिरून घेतो आणि मग लवकर घरी जायचा प्रयत्न करू. तर चला. आपल्याला असे तिकडे 3 गुफा पाहायला भेटतात. एक तिथं 2 आणि तिथं 3. त्या गुफेमध्ये तर आपल्याला म्हणजे गुफा नाही खरं म्हणजे पाण्याचं टाका आहे. तिथं आपल्याला गणपती कोरलेला दिसतो. हे टाकून सुकलेलं आहे पण हे पाण्याचं टाका आहे बघा. पूर्ण सुकलं आहे पण खूप खोल आहे बघा. हे बघा तेवढं आहे. आणि हे वरती असं गणपती कोरलेलं आहे. या तुम्हाला बाहेर त्या दुसरी वेळेस दाखवतो. आपल्याला दुसरी गुफा पाहायला भेटते. म्हणजे ते पण पाण्याचं टाकाच आहे पण पाणी सुकलंय इथं. कारण इकडनं जर तुम्ही टॉर्च मारला तर तिकडचं दिसतंय बघा. ते पाण्याचं टाकाच आहे खरं म्हणजे काय गुफा वगैरे नाही. खरी म्हणजे गुफा इकडे दाखवायला बघा. तिथं जर गेलं तर तुम्ही कॅम्पिंगसाठी मस्त सोय आहे बघा. इथं कोणतरी कॅम्पिंग केलेली पण इथं लाकडं पण खूप सारी होती. रस्ता दाखवला ना इकडनं तुम्ही त्या 2nd नंबर गुफे म्हणजे पाण्याच्या टाक्याचे जॉईंट आहे इथं. आणि इथं दुसरे
इथं वटवागळाचा वास आहे. वटवागळ खूप आहे. आणि इकडं ते सेकंड नंबर टाकीजवळ होते इथं. आणि हा इथं हे एवढंच असं कोरलेलं आहे. हे बघा. आणि हे बघा ना नावं कशी करून जर तुम्ही इथं एन्जॉयमेंटसाठी येता ना तर एन्जॉयमेंटच करा. बाकी काय असते करामती करत बसू नका. किल्ला जर तुम्हाला नीट ठेवता येत नसेल तर येऊ पण नका इथं. काय इथं आपल्याला काल संध्याकाळी दाखवलेलं तुम्हाला, पण परत एकदा दाखवतो. असा हा तिकडे तुम्हाला तलाव दिसतो. पाणी बहुतेक आटलंय पावसानं. हा जर पूर्ण भरलं तर काय व्ह्यू असेल ते तुम्ही कधी आम्हाला जमलं तर आम्ही पावसात एकदा येऊ इथं. कारण किल्ला पण छोटा आहे, वरती चढण्यास म्हणजे एवढं काय हे नाही आणि मजा पण येईल. आणि काय फक्त आपला लायन्स पॉईंटपासून लय जवळ आहे. आपले मित्र लोक असा खाली बघ यो लिटरली मी खाली बघत नव्हतो. इथं आपला मित्र भेटलाय बगळ्या. तो बघा दिसतंय का तुम्हाला माहिती नाही, पण बघा इकडे एक छोटंसं असं तलाव दिसतंय मंदिराच्या मागं. आणि इथं आपला मित्र उडी मारणार आहे खाली. बघू काय करतंय. ए जमीन हातरली. झेंडा बुरुज पासून असं स्ट्रेट आल्यावरती आपल्याला पुढं अशी मोठी अशी भली मोठी तोफ पाहायला मिळते. ही तोफ बघा किती मोठी आहे. तिकडनं आपण झेंडा दरवाजापासून इथं कोराई देवीचं मंदिर आहे. आणि पुढं गेलं की चोर दरवाजाने वाड्याच्या अवशेष आपल्याला बघायला भेटतात. तर आपण आता सध्या कोराई मातेच्या मंदिरमध्ये प्रवेश करतो. कोराई माते की हे असं आतमधून मंदिर आहे कोराई मातेचं. इथं पण आपण राहू शकत होतो तसं. मस्त इथं. आणि आपली कोराई माता. आता पुढचे व्हिडिओ दाखवतो मला त्या वाड्याच्या अवशेष आणि चोर दरवाजा पाहायला भेटेल. हे बघा वरून आपण आलो कोराई मातेच्या मंदिरापासून. इकडनं एक खालती रस्ता जातो. इथंच वाटतं चोर दरवाजा असू शकतो. तर आपण जरा खालती जाऊ आणि चोर दरवाजा दाखवतो तुम्हाला. इथं आपला मित्र आहे. इकडनं तुम्ही जाऊ नका, हा जाते पण कारण तिकडं तुम्ही बंद केलेलं बघू शकता. कारण हे धोकादायक आहे म्हणून शक्यतो इकडनं येण्याचं टाळा. खालतून तुम्ही या. हा जय. हे बघा इकडं आपल्याला चोर दरवाजा पाहायला भेटतो. तर आपण जरा चोर दरवाजा बघून येऊ. मित्र हाय वरती. बघा हा इथं असा चोर दरवाजा आहे. ही वाट तो का तिकडे पण पाण्याचे टाकं वगैरे आहे. हा चोर दरवाजा इथं. इकडनं पण जाऊ शकतो खाली, पण रिस्की आहे जरा इकडनं. इकडं आपला तोफ पाहायला भेटते. खूप सारा तोफ आहे इथं वरती वरती. तिकडे कोराई मातेच्या मंदिरापासून आम्ही आता ह्या बुरुजाकडे आलोय. इथं पण आपल्याला ध्वज पाहायला भेटतो स्वराज्याचा. आणि तिकडे एक ध्वज पाहायला भेटतो, तो पूर्ण त्या कॉर्नरला आहे. आणि आपण आता ह्या टोकावरती आलोय. इथं आपल्याला
राजवाड्याचा अवशेष आहे आणि खालती तळ आहे. इथं आपला मित्र काहीतरी बोलणार आहे. बघू शकता गडावरती आहे विविध अवशेष आहेत, अजून पण ते शाबूत आहेत, पण खूप विपुल अवस्थेमध्ये आहेत. तरी पण आपण लोकांनी असं गडावरती यायला पाहिजे आणि हे अवशेष बघायला पाहिजे. महाराजांना आपण बघितलं तर नाही आहे, पण हे अवशेष पाहून आपण महाराजांना त्यांच्या आत्मेला स्पर्श केल्यासारखं जाणवतं. म्हणून आपण या गडावरती यायला पाहिजे, मला असं वाटतं. बघा पहिला हा गड किल्ला किती मस्त असेल आणि आता बघू शकता परप्रांतांच्या हमल्यांमुळे आपल्या गडाची अशी अवस्था झालेली आहे. पण जास्त करून इंग्रजांनी वाटत. आपण इकडनं रात्री वरती आलेलो संध्याकाळी. इकडं समोरच असं महादेवाचं मंदिर आहे आणि इथे आपल्याला 4 तोफा पाहायला भेटतात. हे बघा, तोफेसाठीच हे बनवून घेतलेलं आहे बघा लाकडाचं. आणि इथं 2 नंदी महाराज दिसते आपले लाडके. आता पिंड बघायला जाऊ. महादेवाची पिंड. इथं आपल्याला लेट मित्र भेटला, पण खेळ भेटलाय, जाता जाता भेटलाय. मगाच ना तुला हात मारता येता इकडे असे मंदिर आहे. आणि आता आपण इथं व्हिडिओचं एंड करू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही परत जोडी आम्ही परत दिसू आम्ही तुम्हाला नवीन ट्रेक्सला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. ओम नमो पार्वतीपदे हर हर.